शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। इंग्लिश साहेबांची जी वाटचाल सत्यशोधक
सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. कशासाठी? अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी. स्त्री पुरुष ऊंच नीच ही समानता आणण्यासाठी आणि शिक्षणापासून कोसळून असलेला हा वंचित समाज त्या शिक्षणाच्या उच्च प्रवाहातून प्रगतीचा मार्ग दाखवण्यासाठी या सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. आणि म्हणून महात्मा मुंबईमध्ये झाली. आणि हे करत असताना त्या सत्यशोधक समाजाचा युक्तीनं सांगतो. आज मी सांगतो म्हणतो लग्न लागणाऱ्यानंतर सत्यनारायण आपल्या घरातून कार्यक्रम बरोबर आहे. आणि मग आपण त्याच्यावर हे नास्तिक नव्हतो. आम्ही नास्तिक नाही. महात्मा फुले नास्तिक नव्हते. गाडगे बाबा नास्तिक नव्हते. त्यांनी कधी कुठल्या धर्माला विरोध केला नाही. पण तो अंधश्रद्धा अंधविश्वास त्याच्यामध्ये पराभूत राहिला. आणि ती भूमिका आमची केली असते. पंचांनी गुण जे शिकायचे गुण पाहिजे असेल तर परीक्षेच्या मार्कलिस्टवर तिथं आपले गुण कमी असतात. आणि ज्यावेळेस प्रथम गोळा जातो त्यावेळेस तेच गुण असतात. हे गुण कमी झाले तर आपले गुण दिग्गे साहेब हा जिल्हा जो जिल्हा या जिल्ह्यामध्ये सत्यशोधक समाजाची चळवळ ही अतिशय महात्मा फुलेंना त्या काळामध्ये साथ देणारे स्वर्गीय प्रगणाथ पाटील महात्मा फुलेंच्या नंतर हे कार्य थांबलं होतं. ते विदर्भामध्ये सुरू करण्यासाठी स्वर्गीय प्रगणाथ पाटील जे या जिल्ह्याचे खासदार होते त्यासोबतच या जिल्ह्याचे विद्यमान मंत्री त्यांचे आजोबा दयाजी पाटील पंडितनाथ पाटलांचे नातू ॲडव्होकेट विद्याराव या लोकांनी ही चळवळ पुढे इतिहास वाचवला आहे. आणि ही चळवळ पुढे येत असताना पंजाबराव देशमुख भाऊसाहेब उपाध्याय यांनी मराठी शिक्षण संस्थेमध्ये सत्यशोधक हा शिकवायचा सांगितलं. साधी गोष्ट नाही. अमुक या ठिकाणी नाही म्हणतात जाता कशामुळे उघड होतो डायरेक्ट फिरनॉट लिहित असतं पण हे सगळं माहीत असतं. आणि हे करत असताना आपण त्या परिस्थितीतून जातो की आता अण्णांचा व्यवसाय जो आहे आज त्यांना उद्योगपती म्हणून या ठिकाणी आपण त्यांच्या पाठीमागे उद्योजक अण्णांचं व्यक्तीचं भक्ताचं काम एक वेळ नाही 2 वेळ झालेले 2 वेळ अण्णांची सर्वांनी कौतुक केलं की अण्णांची पासबुक कशा पद्धतीने वाचून आणि हिंदवायचे आपले लोक हिंदवायचे. पण अण्णांना त्या ठिकाणी मदत केली ती मुस्लिम समाजाच्या लोकांनी. मुस्लिम समाजाच्या लोकांचे पाठीशी राहते आणि त्याचा व्यवसाय आणि आज त्या व्यवसायाची ओळख निर्माण आणि आपली भारतीय मानवा त्यांनी सर्व सुद्धा आपण केली. सोलापूरपासून दिल्लीपर्यंत विदेशात सुद्धा गेले. विदेशात सुद्धा राहिले. आणि या जिल्ह्यामध्ये आपले कायदे असतील ह्या सर्व लोकांनी प्रयत्न केले. परिस्थिती काय बदलत नाही. परिस्थिती काय बदलत नाही त्याचं कारण काय? आता श्रीराम मुली सांगितलं किंवा आपल्या समाजाचा कोणते तर मदत करा इकडे उठतो आपला एका पळा पाहिजे हे उदाहरण सांगतो. विदेशात स्पर्धा झाली. प्रत्येक देशानं आपल्या आपल्या देशाचे ठिकाणी आणून सगळ्या बातम्या उड्या होत्या. सगळ्या बातम्या घातलेल्या होत्या. आपल्या भारतात एक छोटी उडी पुढे लोक झाली की हे कसं काय सगळ्या बातम्या घातलेल्या उडी विचारलं भारताचं सगळ्या पुढे आपण 100% घातली रेकॉर्ड झाला. जो वर जातो त्या दुसरा खाली होतो. जो वर जातो त्या दुसरा खाली होतो. त्यामुळे आमच्या समस्या आहे. अशी परिस्थिती आपल्या समाजाची झाली.
मान्यवरांनी बोलायचे विविध बाबतीत सांगायचं आम्हाला समाज कार्यात अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सध्या सरकार क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे. व्यावसायिक शिक्षण आहे आणि कुठं गरज पडली आहे माझं पाठीराखा सगळ्यांना माझं पाठीमागून राहतो तिथे माझं संघटनेची जोडजोड अतिशय चांगल्या पद्धतीने तुमची जी काही कार्यक्रम तुम्ही आज तयारी करणार असतात त्या सर्वांना माझ्या विचारात आपण जी काही जबाबदारी जी काही आदेश त्या ठिकाणी आणि अतिशय काटेकोरपणे त्या ठिकाणी पालन करू आल्याबद्दल तुम्हाला काही वाईट वाटतं तो सामाजिक म्हणून सोडून द्या वैयक्तिक करते तुम्हाला बोलणार नाही मला माहिती बोलल्यानंतर तुम्ही काय सोडत नाही. आयोजकांनी या ठिकाणी बोलवलं आमंत्रण दिलं आपण सर्वांनी अतिशय शांततेने देवलं केलो सगळं बोलले किंवा डायरेक्ट जायचं म्हणतंय काय बोलायचं आणि हा कार्यक्रम मिळेल आणि खरं सांगतो तुम्ही अजूनही आपण काही चुकीच्या बाहेर घेऊन मर्यादेच्या बाहेर एकदा बघा आणि एकदा ठरवा अजून खूप काही खूप बोलायचं आपण आंदोलन बोलायचे आपण मागतच नाही ते आपण काय म्हणतो आपण मागितली पाहिजे लोकसभा आपण मागितली पाहिजे विधानसभा आपण मागितली पाहिजे राज्यसभा आपण मागितली पाहिजे विधान परिषद आमच्या मराठी समाजाची संख्या या मतदारसंघात एवढी हे आमच्या मतदारसंघात विधानसभा आमचा एक माणूस विधान परिषद नाही म्हणून हे सर्व आपण करू शकतो. इतर समाजाचे आपण उदाहरण घ्या धनगर समाज घ्या धनगर समाज घ्या राजपूत समाज घ्या कुणबी समाज घ्या या सर्व मुस्लिम समाज घ्या अल्पसंख्याकांना या मुलांची परंपरा तुम्ही लोक तुमच्याकडे घ्यायचे आपण शिक्षणाच्या बाबतीत आपण संख्येनं जरी मोठ्या असतो तरी शिक्षणात तुम्हाला उठत नाही शिक्षणाला पण आता कामगाराच्या पेपरमध्ये निकाल लागलेल्या गोष्टी क्लासेसच्या ऍडमिट काढल्या बारकाई पण आणि समाजाच्या आम्हाला करून देत नाही. एखादा आंदोलन कोण आलं म्हणजे ही परिस्थिती आहे. नोकरी तरी तसंच आहे. एमपीएससीच्या रिझल्टमध्ये पहा जे काही परीक्षा पास त्याच्यात पहा पोलीस भरती पहा मिलिटरीमध्ये पहा सर्व ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये आता सगळं नॉन सायंटिफिक एमआयडीसीमध्ये हे असे जे उपक्रम ते लोक करतात आज एमआयडीसीचा किंवा तुझं काही विषय असतो त्यांच्याकडे असतो ते जबाबदारी घेऊन टाकतात माझी मासिक काय तयार करतात एमआयडीसी कुठून टाकायला जबाबदारी तर ते 24 तास त्या विषयात मार्गदर्शन करते ज्याला आवश्यक आहे मला काम वाटत मी फोन करतो एमआयडीसीच्या गावात अशा पद्धतीनं जोपर्यंत आपण एकमेकांचा हात एकमेकांचा करत नाही तोपर्यंत कुठेही संघटना सुरू होत नाही. अशी भारतीय महात्मा जनता परिषदेची लढत वेगळी आणि उपासाहेबच्या संघटनेचे संपर्क आणि ते संस्था संघटना स्थापन झाली तेव्हापासून ती राजकीय आदर्श नाही म्हणून तिथं काम नाव सांगितल्याबरोबर काम पण माझी महासंघाची परिस्थिती ती नाही. अजूनही माझी महासंघात पाहिजे तसा राजकीय बरदास्त कोणाला दिलेला नाही. आता आम्ही साहेबांना त्याचं झाल्यानंतर फायदा होऊन राहतो की एका व्यक्तीच्या भरोसा महाराष्ट्रात सांगायला जाऊ शकतो म्हणून आपण त्या सगळ्या केलं पाहिजे. हे मी या ठिकाणी मानसिक समाज एकासाठी आणि आपल्या समोर नाही बोलायचं पण हे विषय बोलायचं कोणाला सांगायचं आपल्या लोकांना सांगण्यासाठी जास्त विचार या गोष्टी झाल्या पाहिजे तुम्ही बोला आम्ही बोलतो पाहिजे काय
ठेवायचं. या सर्व गोष्टी करत असताना आपण कायम समाजासाठी आपल्याकडे स्वीकारले पाहिजे. आपण सर्वजण या ठिकाणी आले कमी वेळात कार्यक्रम करतो आणि 2 दिवसाच्या एवढ्या कार्यक्रम आज खूप काही मोबाईल आहे. आजच्या कार्यक्रमाला विचारपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय या विचारपीठाला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय समोर असलेले विचारांच्या चांगल्या सर्व या ठिकाणी खूप मोठा वारसा आहे. आपण सर्व या विजूच्या निवडीच्या कार्यक्रमाला आवर्जून सगळे उपस्थित आहात. सर्वांचं भारतीय माळी महासंघाचे सर्वांचे आभार मानतो. अखिल भारतीय माळी महासंघाची वाटचाल गेली अनेक वर्षापासून चालू आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. माळी महासंघ एक सामाजिक संघटना आहे. माळी महासंघाच्या माध्यमातून माननीय शंकरराव विज्ञान या ठिकाणी सत्यशोध पद्धतीने अनेक स्वरूपाचे विभाग केले. तर अशा पद्धतीनं अखिल भारतीय माळी महासंघाचं एक सामाजिक काम आहे. त्याचबरोबर आपल्यावर होणाऱ्या अन्याय असतील, अत्याचार असतील, त्याही ठिकाणी अखिल भारतीय माळी महासंघ जातो. त्या ठिकाणचं फक्त पूर्ण महाराष्ट्रावर आम्ही या कार्यक्रम राबवतो. आपल्या पुढे माळी म्हणूनच नाही पण ओबीसी म्हणून खूप मोठं संकट आपल्याकडे समोर आहे. आता त्या संकटालाही आम्ही अखिल भारतीय माळी महासंघाच्या बोर्ड कचेरी असतील तेही त्या माळी महासंघाच्या माध्यमातून चालू आहे. आमचं जे हक्काचं आहे आरक्षण त्यामध्ये उसळी होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. आपण राजकारणामध्ये आपला वाटा खूप कमी आहे. त्या 288 आमदारपैकी आपले किती आमदार असतात, तो गव्हर्नमेंटपैकी असतात. आपण जोपर्यंत सत्तेत जात नाही, सत्तेचा वाटा आपल्याला माहिती होत नाही, तोपर्यंत आपलं काही खरं नाही. याच्या पुढच्या का खूप विचित्र होत चाललेला आहे आणि राजकारण हे खूप विचित्र आहे. जे टप्पा आपण करायचं होतं ते बंद पडल्यामुळं मशीन आल्या, मशीनमध्ये काही केलं जातं बिघाड काय. 288 पैकी अनेक आमदार आपले निवडून यायला पाहिजे होते. एक तर आपण विद्रोह करत नाही, आपण कुणाला त्रास देत नाही, ही एक आपली माळी समाजाची चला आपण चालला त्रास द्यायचा नाही, हे आपण आता बंद केलं. निवडणूक लागल्या आपल्याला त्रास दिला पाहिजे का? आम्हाला तिकीट देणारी माणसं आमची निर्माण झाली पाहिजे. एकटे भुजबळ साहेब वगैरे म्हणून तेच होणार नाही. भुजबळ साहेबांच्या माध्यमातून तिकीट देण्याचं सुद्धा काम केलं पाहिजे. समता परिषद असते आणि ओबीसीच्या संघटना आहेत किंवा ते माळी महासंघ आहे, तर आपण लढलं पाहिजे. नाही तुम्ही तिकीट दिलं तर अपक्षातून उभा टाकलं पाहिजे. आपल्याला राजकारणाचा जिल्हा परिषद म्हणाले, जिल्हा परिषद आहेत, नगरपालिका आहेत,
आहेत अशा अनेक विविध याच्यामध्ये आपल्याला मिळाला पाहिजे, परंतु योगायोगानं आपल्याला आरक्षण मिळाले कुठपर्यंत आहे ते पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, श्रीग्राम. तर याहीमध्ये आपल्यामध्ये मुश्किल होती आहे. बऱ्याच जणांकडे मराठा समाजाचे भरपूर प्रमाणपत्र या गावामध्ये काढले आणि त्याच्यासाठी खूप मला संघर्ष केला. आमच्या महाराष्ट्र जिल्ह्याकडे काढलेले प्रमाणपत्र किंवा नावापर्यंत होते त्यासाठी कोर्टात गेले. तर ही एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आपण लढायला शिकू नये. फुले बाबांचं फक्त नाव घेतलं, फुले बाबांचं सावित्रीबाई फुले स्वतः करणारे संघर्ष केला, पण आपण संघर्ष करण्याची आज ताकद सवय लागली. कारण ज्यावेळेस भुजबळ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये अनेक सभा घेतल्या, त्या सभांची गर्दी करून सुद्धा समोरील जी आहे आपल्या विरोधात ते सुद्धा थोडेफार घाबरल्यासारखे वाटले. परंतु आपण भुजबळ साहेबांना खूप मोठी ताकद दिली पाहिजे आणि कोण आहे आपल्यासाठी लढणार आहे. आणि साहेबांसोबत एक जण होते मुंडे साहेब आणि त्यांचा आपण अंतर, त्याच्यामुळं भुजबळ साहेबचे पोलिसांचा काय कोण काय होणार. तर आपल्यामध्ये नेते निर्माण झाले, आपण पण संघर्ष करावा शिकलो आणि म्हणून अखिल भारतीय माळी महासंघ प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे चालू सामाजिक आहे. अण्णांच्या सोबत अण्णा अवतरांचा महाराष्ट्र माळी महासंघ होतो, परंतु त्याही ठिकाणी थोड्याशा पूर्व वाटल्या रिझर्वेशन केलं. महाराष्ट्र माळी महासंघाच्या निमित्तानं सुद्धा अण्णांनी खूप काम केलं. अण्णा प्रदेशाध्यक्ष होते, अध्यक्ष. त्याच माध्यमातून आम्ही गेली 30 वर्ष करतो, परंतु माळी समाजामध्ये जेवढी जागृती व्हायला पाहिजे शिक्षणात झाली परंतु पुढं काय जायचं म्हणलं तर नको. साध्या साध्या गोष्टी गावामध्ये काम करण्यात माझ्या घरी करतो माझ्या थोडस आपला जे स्वभाव आहे तो बदलला पाहिजे. संघर्ष करायला शिकला पाहिजे, बोलायला शिकलं पाहिजे, विरोध करायला शिकलं पाहिजे. बघा आपला एकच नेता आहे महाराष्ट्रात राहुल गेले का नाही आणि सभा झाल्या त्या सभेमध्ये किती लोक यायचे. आम्ही मी आमचे सहकारी अगोदर आम्ही 2 ते 3 दिवस त्या सभेत आणि आम्ही पूर्ण नोंदणी केली. त्याची प्रत्येक गेटवर एक जणांनी बसून पूर्ण नोंदणी केली. नोंदणीची जेवढे दप्तर झालं होतं त्या राष्ट्रपतीला पाठवलं. त्या साहेबांनी किती होतो आम्ही तोडकर साहेब, केराळकर साहेब, अण्णा, मी एवढे मी हे सगळे. तर अशा पद्धतीने आपल्याला संघर्ष केला पाहिजे. पुढचा काळ सोपा नाही, आमच्या येणाऱ्या पिढीला काळ सोपा नाही. त्याच्यासाठी एक सामाजिक संघटन पण आहे, राजकीय संघटन पण साहेबांच्या भाषेने तुम्हाला उभा टाकलेला आहे. आपण सगळे माळी समाजाचे भले वाढणारे एकमेकांच्या विरोधात उभा टाका, परंतु कार्यक्रम कोणतरी एकच माळी तर त्या माध्यमातून त्या दोघांनी एकत्र येऊन एक सामाजिक काम, राजकीय काम हे सगळं केलं पाहिजे. तरच आपल्या पुढील काळामध्ये आरक्षणाला जर आपल्याला 15 आरक्षण पाहिजे असेल तर आपण संघर्ष करावा लागतो. तर त्या संघर्ष करण्यासाठी आपल्याला तत्पर राहिलं पाहिजे. तर या ठिकाणी आणि अखिल भारतीय माळी महासंघाचे वतीनं विजय भाऊ यांची निवड केलेली आहे. त्यांना येणाऱ्या काळामध्ये आमच्या माझ्या वतीनं अखिल भारतीय महासंघाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. अतिशय विजय भाऊने बड्या कालावधीमध्ये
भविष्यासाठी वाटचालीसाठी तुमच्या बिंदू आणि माझे दोन शब्द संपूर्ण जय क्रांती जय भारत. संत छत्रपती शाहू महाराज क्रांतिवीर सावित्रीबाई फुले महात्मा फुले सर्व वडील संत समावेशाने अभिवादन करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आज या ठिकाणी अखिल भारतीय माळीमार संघाच्या वतीने आज सत्तावर जो आयोजन केलेला आहे हा किमान 2 दिवसांमध्ये हा सर्व कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि गावपातळीमध्ये बऱ्याच लोकांना मंजुरी केलेला आहे आणि आपला समाज हा शेतीवर अवलंबून पहिले दिवस आहेत त्यामुळे प्रत्येक वेळी कमी आहे जी आहे ती भरपूर आहे काम करणारी आहे. त्या ठिकाणी अखिल भारतीय माळीमार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय विजयभाऊ पराड अनेक दिवसापासून ते चालू होते किंवा अध्यक्षपद मध्यंतरी अखिल भारतीय माळीमार संघाचे अनेक अडचणी आल्या कामगिरी आणि गेल्या 30 वर्षापासून सिडनीमध्ये अखिल भारतीय माळीमार संघाच्या अंतर्गत आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये चिखली बोलतो आहे. आज या ठिकाणी जे माळी भवनमध्ये आपण जे बोलतो आहे त्यावेळेस मी एक वर्ष इथल्या समाज बांधवांना येणार होतो. पण माळी समाज या ठिकाणी आहे पण आपण एक समाज भवन नाही आहे आणि त्यावेळेस साहेब या लोकांना मी बोलत होतो किंवा अनेक लोकांचे समाज मंदिर आहे आपलं काम असावं आपण काम जर काय करत नाही कारण मागत नाही त्या प्रयत्नातून त्यावेळेस बाकी प्रकार करता करता आता बोलणारे सेना बोलणारे करताना अनेक भवन या ठिकाणी माळी भवन माहिती महात्मा फुले सावरकर या नावामध्ये आपण करतो आहे. या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना माळी समाजामध्ये वावरत असताना अनेक अडचणी आहेत. ते नासमज आहे. आपला समाज संख्येनं बहुसंख्य आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. अनेक गावं अशी आहेत तिथे पूर्ण माळी समाज आहे, तिथे ट्रस्ट आहे. माळी समाज देणगी 90% देणगी माळी समाजाची असते आणि ट्रस्टी हे दुसरेच असते. अशा अनेक ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण होतात. त्या ठिकाणी बहुसंख्य माळी समाजाचे किस्से दाखवतात. भरपूर त्यांना वेगळे असतात आणि गरीबांमध्ये माळी समाजाचे लोक असतात. तर आपले भारतीय माळीमार संघाच्या माध्यमातून अनेक संपर्कातून बऱ्याच गोष्टी काही कमी झालेल्या आहेत. त्यासोबतच संत सावकार महाराज तीर्थक्षेत्र या ठिकाणी दिंगेला जेव्हा प्रयत्न करून आज तिथं थोडी सुधारणा आहे. अखिल भारतीय माळीमार संघाचं कार्य करत असताना गेल्या 40 वर्षापासून अनेक अडचणी येत आहेत. महासंघ कधी कुठलीही पावती काढत नाही, कुठलीही देणगी घेत नाही आणि सर्व जे काही करतो आपण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह सरकार हे कार्य चालते आहे. त्यामुळे तुम्ही कधी कमी आहे काम करत असताना माळीमार संघाच्या अनेक सामाजिक संघटना माळी समाजामध्ये महासंघाला विरोधक मानत आहेत. गेल्या 40 वर्षापासून महासंघ हा माळी समाजाचं नवं नेतृत्व निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे. आपल्या अनेक पोटजाती आहेत. सर्व पोटजातींना आपण समोर घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य करत आहे. पूर्ण महाराष्ट्रातच नाही पूर्ण भारतामध्ये लिंकेज आहेत, सतत फिरत आहे आणि आज समाजाचे घरात कामं वगैरे सर्व सोडून अखिल भारतीय माळीमार संघासाठी ते निघत आहे आणि कार्य करत असताना काही या ठिकाणी असं जाणवलं की अखिल भारतीय माळीमार संघाचं राजकीय अस्तित्व नाही. परंतु अखिल भारतीय माळीमार संघ हा नेतृत्व निर्माण करतो. प्राथमिक शाळा आहे की आपलं नेतृत्व निर्माण झालं पाहिजे, आपला नेता निर्माण झाला पाहिजे. याकरता अखिल भारतीय माळीमार संघ ज्याही समाजाच्या कुठल्या नेत्यावर या घटकावर जर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आम्ही सर्वात पहिले अखिल भारतीय माळीमार संघाच्या माध्यमातून साहेबांवर आणि हे झाले त्यावेळेस
बंद झाले होते. नाशिकच्या काळापासून मोर्चापासून सहज अखिल भारतीय माध्यम संघाची एक बैठक झाली आणि त्याचे मोर्चाचं आयोजन केलं आणि त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रातून अखिल भारतीय माध्यम संघासोबतच समता पक्षाची कार्यकर्त्यांनी मोठं फॉलो करून मोर्चा निर्माण झाला आणि किमान काहीतरी साहेबांना काही मिळाला. असं करत असताना ज्यावेळेस त्या चिठ्ठीमध्ये वावरत असताना गेल्या 30 वर्षापासून मी येतोय मध्यंतरी झोले साहेबांना म्हटलंय की सामाजिक संघटन हे समाजाची ढाल आहे. तुम्ही राजकीय कुठेही काम करत असाल तलवार ती आहेच, पण तुमच्यावर वाद ज्यावेळेस फायदा होतो त्यावेळेस हा केली आवश्यक आणि समाजाचं नवीन नेतृत्व निर्माण घडवण्यासाठी सामाजिक संघटन आवश्यक आहे. अनेक राजकीय पुढारी आपले सामाजिक संघटन बंद पाडण्याचेच प्रयत्न करतात आणि तशा प्रकारे काही ठिकाणी झालेले नाही. स्थानिक मंडळ असावं, स्थानिक तालुक्यात शहराचा विकास व्हावा, परंतु राजकीय स्तरावरची सामाजिक बांधिलकी आहे की चिखलीचा माणूस दिल्लीमध्ये जाऊन सांगू शकत नाही. फक्त आपली एक संघटन असते ते संघटनेचा जो अध्यक्ष असेल तो आपण झालेला नाही. काही वर्षापूर्वी यवतमाळमध्ये असल्यास वरमाडी समाजामध्ये एका महिलेची शेती हळद करण्याचा प्रयत्न झाला. कारण पुऱ्या महाराष्ट्रातून अखिल भारतीय महिला संघाचे पदाधिकारी जाऊन आम्ही रस्ते ऑफिसवर आंदोलन करून या मुली अपंग भाऊ आहेत, मुली आहेत, त्यांच्यावर जो अन्याय होता त्याच्यासाठी अखिल भारतीय महिला संघाने आंदोलन केलं. अशा कुठेही जरी माहिती पडलं तर बीजेसाहेब महासंघाचे पदाधिकारी धावून जात आहेत आणि अशा पद्धतीनं जर आपण प्रत्येक ठिकाणी महासंघाच्या माध्यमातून आपण एकमेकांच्या सहकार्यानं संपर्कात जर आलो त्यावर राजकीय हमला असो किंवा सामाजिक असो हा आपण त्याला वाचक होऊ शकतो. त्याकरता आम्ही अनेक दिवसापासून अखिल भारतीय महिला संघाचं काम करतो. या ठिकाणी कुठेही राजकीय त्याचं असं नाही आहे तर राजकीय बैठक अखिल भारतीय महिला संघ घेत नाही आणि आपण याच्यातून आपण अखिल भारतीय महिला संघाचं काम करतो आहे आणि हळूहळू हे काम प्रचार प्रसार होत आहे. थोडंसं दत्ता मोदी उल्लेख केलेला आहे सत्यशोधक समाजाचे पंढरीनाथ पाटील. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की बुलढाणा जिल्हा हा सत्यशोधक समाजाचं पदाचे स्थान होतं आणि याचे जांभोरा सिंदखेड या ठिकाणी आनंद स्वामी म्हणून जे होते, आनंद स्वामीने बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्याच्या बाहेर बहुसंख्य शेतकरी हा माळी आणि ऑफिस होता आणि शाहूकारीमध्ये बरबडलेला होता. त्यावेळेस सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून आनंद स्वामीने त्या शाहूकाराच्या घरी दरोडे टाकून त्यांच्या ज्या चोपड्या असतात त्या चोपड्या काढून टाकलेल्या आणि पंढरीनाथ पाटील हे जे खासदार झाले त्यावेळेस हे जांभोऱ्याच्या खराब कंपनीनं 65 एकर जमीन त्यांच्या नावावर केली आणि त्यावेळेस त्यांना इलेक्शन उभं राहता आलं आणि जे खासदार ही एवढी मोठी देश माळी समाजाची आहे आणि आज जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय मोठमोठे खासदार आमदार आहेत मराठा समाजाचे, यांचे पूर्वज पहिले हे सत्यशोधक समाजाचे चळवळीचे कार्यकर्ते होते आणि त्यावेळेस माळी समाज हा बहुसंख्य सत्यशोधक समाजापासून दूर होता, त्या विचारापासून दूर होता आणि त्या लोकांनी जे अंगीकारलं आज त्यांचे माणूस खासदार आमदार आहेत. सध्या ते आहेत ठाणे आहेत ते सत्यशोधक समाजाच्या वेगवेगळ्या काम करत असताना आपण सर्व महात्मा फुलेंच्या विचारांची विकास ठरवून सामाजिक चळवळीला सहकार्य करून आपण संघटन हे निर्माण केलं पाहिजे आणि समाजाचं कुठलंही संघटन असो एकमेकांच्या सहकार्याचे समाज कार्यक्रम असो कुठला मोर्चा असो तर आपण बहुसंख्येनं असलं पाहिजे. अनेक राजकीय पक्ष समाजामध्ये वेगवेगळे पक्षाचे सामाजिक संघटन आहेत, त्याचे विचारधारा आहेत, परंतु असो आपण त्यांना जर मोठा होत असेल तर आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे, आपण केलं पाहिजे आणि त्यांनी आपल्याला सहकार्य केलं पाहिजे. या भूमिकेतून अनेक वर्षापासून लिंगे साहेबांचे संवाद चालू आहे. आज ते लिंगे साहेब समता परिषदेचे उपाध्यक्ष झाले त्यानंतर कुठेतरी राजकीय
आपल्याला पाठबळ असलं पाहिजे, आपल्या समाजाचं कार्य झालं पाहिजे, याकरता आपले सर्व लोक चालू आहेत आणि त्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्व मंडळी एकत्र आलेलो आहे.